तिथे नागपुरात खासदार क्रीडा महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये बाचाबाची झाल्याचा प्रकार घडलाय। नागपुरात खासदार क्रीडा महोत्सवाच्या समापन सोहळ्यामध्ये यशवंत स्टेडियमच्या आत आणि बाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्यामुळे पोलीस आणि सुरक्षा रक्षकांची समापन सोहळ्यात आलेल्या लोकांची बाचाबाची आणि धक्काबुक्की झाली। खासदार क्रीडा महोत्सवाच्या या सोहळ्यात प्रसिद्ध गायक पी पराग यांना निमंत्रित करण्यात आलं होतं आणि त्यांचं गाणं ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागपूरकरांनी यशवंत स्टेडियममध्ये गर्दी केली होती। मात्र स्टेडियमच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रेक्षक आल्यामुळे अनेकांना सुरक्षा रक्षकांनी स्टेडियमच्या बाहेर थांबवलं। त्यामुळे आत प्रवेश करण्यासाठी प्रयत्नात असलेल्या लोकांची सुरक्षा रक्षक आणि पोलिसांची बाचाबाची झाली। स्टेडियमच्या आतही मोठ्या संख्येने लोक दाखल झाल्यामुळे काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र नंतर खासदार क्रीडा महोत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी लोकांची समजूत घालून त्यांना शांत केलं। आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊ। रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहे। रजत, काय सगळा प्रकार घडला थोडक्यात सांगा। दीपक, 12 जानेवारी ते आज 28 जानेवारीपर्यंत नागपुरात खासदार क्रीडा महोत्सव सुरू होता। आज समापन सोहळ्याच्या वेळेला सुप्रसिद्ध गायक बी प्राक यांना निमंत्रित करण्यात आलेलं होतं आणि समापन सोहळा पाहण्यासाठी आणि गाणी ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली। आतमध्ये सर्वांना प्रवेश मिळाला नाही कारण स्टेडियमची क्षमता मर्यादित होती आणि त्यामुळेच स्टेडियमच्या बाहेर आणि आतील भागातही लोकांनी प्रवेशासाठी सुरक्षा रक्षकांशी बाचाबाची केली आणि त्यावेळेसच हा काही मिनिटांसाठी गोंधळ निर्माण झाला होता। नंतर आयोजकांनी समजूत घातली आणि त्याच्यानंतर प्रकरण शांत झाले। रजत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।